मित्रांनो एसएससी फेज 12चं गणित आहे, एकदम नंबर 1 गणित आहे. काय म्हणतो ए बोट कव्हर्स म्हणजे एक बोट डाऊनस्ट्रीमने म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक सर्टेन डिस्टन्स 2 तासामध्ये कव्हर करते. किती? 2 तासामध्ये. डाऊनस्ट्रीम डाऊनस्ट्रीम मध्ये काय ही झाली स्पीड, ही झाला टाइम. त्याच्यामध्ये ती टाइम किती घेते? 2 तास घेते. आणि त्याच ह्याला अपस्ट्रीमला म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याला ती किती टाइम घेते? 2.5 तास घेते. किती? 2.5 तास घेते. आवर्स घेते, 2.5 तास घेते. तर पुन्हा काय म्हणते, जर स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणजे प्रवाहाची स्पीड जर 3 किलोमीटर असेल तर बोटची शांत पाण्यातील स्पीड काय असेल असं विचारलं आपल्याला. सिंपल बघा, आता आपल्याला जास्त काही डेटा दिलेला नाही. आपल्याला स्पीड कशी दिली? वाय दिली, म्हणजे प्रवाहाची स्पीड दिली किती आपल्याला? 3 किलोमीटर पर आवर दिली. तर बघा आता काय असतं, डिस्टन्स तर सेमच आहे ना, तो जाऊन वापस येतोय, डिस्टन्स सेम असतो. डिस्टन्स जर सेम असेल तेव्हा टाइमच्या उलटा रेशो स्पीडचा असतो, टाइमच्या उलटा. आता याचा रेशो काय असणार बघा, इथे ह्याची डाऊनस्ट्रीमची स्पीड येणार 2.5 रेशो मधल्या, आणि अपस्ट्रीमची काय येणार 2 येणार, उलटा होत असतो. तर याच्यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो. बघा काय डाऊनस्ट्रीम काय आहे? डाऊनस्ट्रीम काय असतं? एक्स प्लस वाय असतं, आणि अपस्ट्रीम काय असतं? एक्स मायनस वाय असतं, बरोबर. आता डाऊनस्ट्रीमची काय दिले आपल्या रेशोमध्ये? 2.5 दिले, आणि पुन्हा खाली काय दिले? अपस्ट्रीम काय दिले? 2 दिले. बघा आता एक्स प्लस वाय ची स्पीड काय दिली? 3 दिली आपल्या गणितात. पुन्हा एक्स मायनस वाय ची किती? 3 दिली. आता एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करीत बघायचं नाही, काटाकाटी येते डायरेक्ट. बघा आता वरी फरक किती? 2.5, आणि 2 मध्ये फरक किती? 0.5 चा फरक आहे. आणि पुढे किती फरक बघा? एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 3, याच्यामध्ये फरक किती येईल वजा केल्यावर? बघा याचा वजा फरक येईल 6 येईल. किती? 6 येईल. तर आपल्याला विचारलंय काय त्यांनी? आपल्याला बोटची स्पीड विचारली, एक्स विचारले. तर पहिल्यांदा आपण बघा याची कोणी एकाची व्हॅल्यू काढून बघा. 0.5 ची व्हॅल्यू 6 आहे, तर 2.5 ची व्हॅल्यू किती येईल बघा बरं. 5 5 25 म्हणजे 6 5 30, म्हणजे किती येईल? 30 किलोमीटर पर आवर. ही आपली डाऊनस्ट्रीमची स्पीड येईल. किती? डाऊनस्ट्रीमची. आपल्याला विचारली एक्सची व्हॅल्यू, ठेवून बघा व्हॅल्यू. डी इज इक्वल टू एक्स प्लस वाय, बरोबर. डी ची किती आली? 30. एक्सची किती आली? एक्सची काढायची आपल्याला, प्लस वाय किती आहे? 3, म्हणजे एक्स बरोबर काय येणार? 27 किलोमीटर पर आवर. धन्यवाद.